शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी आणि पालकांची वणवण. महाडसह जिल्ह्यातील शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिलेत, तर काही ठिकाणी प्रवेश प्रक्रिया देखील सुरू झाल्या आहेत. शालेय प्रवेशासाठी लागणारे दाखले काढण्यासाठी पालकांनी अर्ज केले असले तरी शासनाने ऐन प्रवेशाच्या काळातच संकेतस्थळ अपडेट करण्यासाठी घेतले असल्याने सातत्याने सेतू केंद्रातील संकेतस्थळ बंद पडत आहेत. पालकांना उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वय अधिवास दाखला, डोंगरी दाखल्यासाठी वणवण करण्याची पाळी आली आहे. अशा परिस्थितीत काही पर्यायी मार्ग काढता येऊ शकतो का, हे पाहण्याऐवजी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी खुशाल बसून राहत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे पालक विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शासनाचे जे दाखले जे आहेत मुलांच्या शाळेच्या ऍडमिशनसाठी, मुलांनी चांगल्या पद्धतीने मार्क मिळून सुद्धा दाखल्याअभावी फॉर्म भरले गेले, पण आता फॉर्म भरले गेले त्यांचे दाखले मिळत नाही, तर ऍडमिशन होणार नाहीये. किंवा ज्या सवलती आहेत जातीच्या दाखल्याच्या बाबतीमध्ये, नॉन क्रिमिनलच्या बाबतीमध्ये, उत्पन्नाच्या बाबतीमध्ये, त्याच्या अभावी मुलांना मिळणार नाही, ऍडमिशन मिळणार नाही, मुलांचं नुकसान होईल. आज 10 दिवस फेऱ्या मारतोय आम्ही, पण आम्हाला दाखले वेळेवर मिळत नाहीये. त्यांचे सॉफ्टवेअरचे प्रॉब्लेम्स आहेत. मुलांनी करायचं काय?